मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या प्रत्येक अपडेटसाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आजच्या भागामध्ये अर्जुन बोलू लागतो, मिस सायली, आपलं ठरलं होतं ना, तिकडे तुम्ही नाही यायचं आहे, तरी पण तुम्ही का आलात मला सांगा. आत्ता त्या प्रियाला, तन्वीला डाऊट आला असेल समजा माझ्यावरती, आणि तिला कळलं असेल की आपण हे नाटक करतोय, तर मग काय, आपलं हे नाटक जर फेल गेलं ना, तर त्याकरता संपूर्ण जबाबदारी तुमची असेल. हे कळतं ना तुम्हाला? मिस सायली काय बोलतोय मी? तेव्हा त्याला कळतं की सायली भरपूर रडू लागते आणि ती अजिबातच थांबत नसते. तेव्हा त्याला कळतं की आपण जरा फारच बोलून गेलो आहे. तेव्हा तो एक पेपर घेतो व त्यावरती सॉरी असं लिहितो आणि ते तिला दाखवू लागतो. तो म्हणतो, मिस सायली, इथे बघा ना एक मिनटं, खरंच सॉरी, मी ते जरा फ्लोमध्ये फारच बोलून गेलो, खरंच सॉरी, मला माफ करा ना. मी काय करू म्हणजे तुमचा राग जाईल? तेव्हा सायली लांबूनच त्याने सॉरी लिहिलेलं असतं ते वाचते व थोडीशी हसते, तरी पण त्याला माफ करत नाही. अर्जुन म्हणतो, सांगा ना, काय करू मी की तुम्ही मला माफ कराल? ती म्हणते, काय नाही, असू दे आता. तर तेव्हा सायली तिकडनं काम करण्याकरता निघून जाते. पण अजून पण तिने अर्जुनला माफ केलेलं नसतं. तर इकडे महिपतच्या ठिकाणी साक्षी बोलू लागते, नागराज, हे काय चाललंय? ती प्रिया तुला आवडत नाही आहे का? हे बघ, त्या प्रियाला ना या गेममध्ये तू आणलेस खोटी तन्वी बनवून, माहिती आहे ना? तो म्हणतो, सगळं माहिती आहे मला. ती प्रिया माझ्या डोक्यावरती बसून नाचते आहे. तुला काय सांगू आता मी? माझी एक प्रॉपर्टी तिने स्वतःच्या नावावरती करून घेतली. इतक्यामध्ये महिपतला एका इन्व्हेस्टरचा कॉल येतो आणि तेव्हा तिकडनं ते बोलू लागतात, हे बघ महिपत, मी तुला बरेच कोटी रुपये दिले होते इन्व्हेस्ट करायला, ते मला आता परत पाहिजे, आणि ते पण 48 तासामध्ये, म्हणजे 2 दिवसामध्ये. जर मिळाले नाही ना, तर तुझं घर खाली करायचं. साक्षी म्हणते, बाबा, कोणाचा फोन होता? महिपत सांगतो, इन्व्हेस्टरचा. ते म्हटले पैसे परत दिले नाही तर घर खाली करायचं आहे. साक्षी म्हणते, बापरे, मग आता हे पैसे कोण देईल? महिपत बोलू लागतो, कोण म्हणजे काय? हा, नागराज. हे सगळे पैसे नागराज भरणार. नागराज म्हणतो, मी मी कशाला? महिपत म्हणतो, तूच भरायचे, मला 1 पण रुपया नको, डायरेक्ट पैसे इन्व्हेस्टरला देऊन टाक. तर तिकडे सकाळी सकाळी भाजी निवडत असताना वरनं सायलीला अर्जुन बघू लागतो आणि तो आपल्या फोनवरनं एक व्हॉईस नोट रेकॉर्ड करतो व तिला पाठवतो. तेव्हा सायलीने टेबलवरती काम करता करता फोन ऑन ठेवलेला असतो व त्यावरती व्हॉट्सॲप पण सुरू असतं व तेव्हा त्याचा मेसेज आल्या आल्या ऑटोमॅटिकली रेकॉर्डिंग प्ले होतं. मिस सायली, खरंच सॉरी, मला माफ करा ना. मी काय करू की तुम्ही मला माफ कराल? अंगठे धरून उभं राहू का मग उठाबशा काढू? तर तेव्हा ते रेकॉर्डिंग सगळे लोक ऐकतात आणि अचानक सगळे मोठ्यांनी हसू लागतात. कल्पना म्हणते, अरे काय चाललं आहे तुमचं? हां, आम्ही ऐकलं सगळं. काय गं सायली, असं कोण मोठ्यांनी लावतं का? सायली म्हणते, अहो आई, ते चुकून प्ले झालं, मी बंद करते पण ते बंदच होत नाही आहे. अस्मिता म्हणते, हे काय, याला काय अर्थ आहे? चुकून प्ले झालं म्हणे. तर तेव्हा पूर्णाजी बोलू लागते, कल्पना, तुला माहिती आहे का, असं म्हणायचे फार पूर्वी कबुतरावरनं चिठ्ठी पाठवायचे, संदेश. तेव्हा लोक तसं म्हणवायचे. आता हे बरं आहे, आता हा फोन म्हणजे कबूतर आहे, इकडनं सॉरी कधीही म्हणता येतं. तर तेव्हा अस्मिता बोलू लागते, हे बघे सायली, तुमची लव्ह स्टोरी आम्हाला सकाळी सकाळी ऐकायची नाही आहे, त्यामुळे याच्यापुढे ना फोन कानाजवळ धरत जा, कळलं? तुला हे पण शिकायला पाहिजे का आता? सायली म्हणते, अहो नाही, ते चुकून झालं म्हटलं की मी. आजी म्हणते, असू दे गं, चालायचंच. मला सांग, मग आता माझ्या नातवाला तू माफ करणार आहेस की नाही? काय ठरलं आहे तुझं? तेव्हा ती काही बोलत नाही आणि फक्त लाजते. विमल म्हणते, आजी बघा की, तिचं उत्तर चेहऱ्यावरती दिसतंय. तर तेव्हा सायली लाजू लागते आणि बोलू लागते मनातल्या मनात, अर्जुन, तुम्ही इतक्या गोडपणे सॉरी म्हटलेत मला, मग तुम्हाला मी का माफ करणार नाही? आज संध्याकाळी तुमच्या आवडती भाजी करते मी, त्यातून तुम्हाला समजेल की तुम्हाला मी माफ केलं आहे ते. तर तेव्हा अर्जुनला वरतून सायलीचा लागलेला चेहरा दिसतो आणि त्याला कळतं की हो, सायलीने आपल्याला माफ केलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, मिस सायली, तुमचा राग कसा काढायचा तेवढं तरी शिकलो आहे मी आजपर्यंत. आता मला माहिती आहे तुमचा राग नक्कीच गेला असणार आहे. तर त्यानंतर आपण बघतो की महिपतच्या घरामध्ये नागराज बोलू लागतो, ए महिपत, कसले रे पैसे? आणि तुझ्या त्या बिल्डरचे पैसे मी कशाला देऊ? इन्व्हेस्टरचे पैसे? महिपत म्हणतो, तू देणार नाही मग कोण देणार? मला सांग, त्या किल्लेदारांची सुपारी कोणी दिली मला? तू दिली. त्या प्रियाला खोटी तन्वी म्हणून उभं कोणी केलं? तू केलं. सगळं पाप कोणी केलं? तू केलं. मग थोडीशी शिक्षा तुला झाली तर काय बिघडतं? हे बघे, हे पैसे आहेत ना, 2 दिवसामध्ये त्या बिल्डरला परस्पर देऊन टाकायचे. तो म्हणतो, ठीक आहे, किती रुपये आहेत? महिपत सांगतो, फार नाही रे, 22 कोटी. त्यावरती नागार्जुन म्हणतो, काय 22 कोटी? कसं काय शक्य आहे? माझ्याकडे कुठनं आले एवढे पैसे? महिपत म्हणतो, तू कुठनंही उभे कर, मला माहिती नाही, पण पैसे द्यायचे. साक्षी म्हणते, आणि हा नागराज, जर तू हे पैसे दिले नाहीस तर आम्ही काहीही करू शकतो, तुला माहिती आहे. कारण शेवटी कसं आहे, तुला वाट्यातनं काढलं तर आमचं काम सोपं होऊन जाईल ना. असं म्हटल्यावरती नागराज फार घाबरतो व तिकडनं निघून जातो. तर इकडे घरामध्ये अर्जुन आतमध्ये येतो आणि ऑर्डर करतो एक फुलांचा गुच्छ तन्वीला, म्हणजेच प्रियाला पाठवायला. तो म्हणतो, आता खरी मजा येणार आहे,
आता मला याच्यावरती तन्वीची रिॲक्शन बघायची आहे. तिकडे घरामध्ये रविराज 13 लाखाचं एक बिल पे करतो आणि फोन करून सांगतो, हां तुम्हाला पैसे आले की मला सांगा, तो चेक तुम्हाला मिळून जाईल माझ्या माणसाकडनं. तेव्हा नागराज बोलू लागतो, बापरे दादा 13 लाखाचं बिल पे करतो आहे, दादाकडे खूप पैसे असतील ना, मी दादाकडनं पैसे मागतो 22 कोटी. दादा ऐक ना, जरा बोलायचं होतं. इतक्यामध्ये बेल वाजते आणि रविराज तिकडनं निघून बघायला येतो कोण आलं आहे ते. तेव्हा एक माणूस त्याला बुके द्यायला येतो. तो म्हणतो, हा बुके पाठवला आहे तन्वी मॅडम करता. रविराज म्हणतो, पण याच्यावरती नाव लिहिलं नाही आहे, कोणी पाठवलं आहे ते. तन्वी एवढंच लिहिलं आहे. तन्वी बेटा हा बुके बघ गं. काय गं, हा गुलाबांचा गुच्छ तुला कोणी पाठवला आहे? तन्वी म्हणते, हां अच्छा बाबा, गुलाबांचा गुच्छ ना, हा मला पाठवला असेल रुचाने. मी तिची असाइनमेंट पूर्ण करून दिली ना, म्हणून ती फारच खुश झाली होती, म्हणून मला गिफ्ट म्हणून पाठवला असणार आहे. तर तेव्हा प्रिया मनात मला बोलू लागते, अच्छा अर्जुन ह्या तू पाठवलं आहेस तर मी तुझा फोन उचलत नाही आहे, तुला मेसेज करत नाही आहे, म्हणून तू रुसला आहेस वाटतं, म्हणून तुम्हाला मनवायला हे पाठवलं आहेस. ठीक आहे. ती म्हणते, बाबा ऐका ना, मी 1 मिनिट रुचाला फोन करून बघते. तेव्हा ती रुचाला फोन लावते खोटा खोटा आणि म्हणते, अच्छा रुचा तू मला पाठवलेस होय, हे मिळालं मला तुझं बुके, थँक्यू. अगं पण याची काय गरज होती? काय म्हटलीस? आज रात्री डिनरला? अच्छा आपले सगळे फ्रेंड्स आहेत? नाही नको नको, माझे बाबा पाठवणार नाहीत मला, आणि मलाही नको वाटेल गं त्यांना विचारायला परमिशन करता. असू दे मी येत नाही. तर तेव्हा रविराज म्हणतो, काय झालं, आज संध्याकाळी जेवायला जायचं आहे का? प्रिया म्हणते, हां जायचं आहे, पण बाबा नको, मी आधीच एवढी माती खाल्ली आहे ना, इतक्या वेळा चुकली आहे की आता मला कुठेही बाहेर जायला तुम्ही परमिशन द्याल असं मला वाटत नाही आहे. रविराज म्हणतो, जा बेटा खुशाल जा, फक्त त्या मैत्रिणींचा मला नंबर पाठवून ठेव. ती म्हणते, हां एवढंच ना, पाठवते मी, लगेच पाठवते. असं म्हटल्यावरती प्रिया तिकडनं आपल्या खोलीमध्ये निघून जाते. व तेव्हा नागराज पुन्हा विषय काढतो, दादा ते जरा मला इम्पॉर्टंट बोलायचं होतं, मला ते थोडेसे. इतक्यामध्ये रविराज म्हणतो, 1 मिनिट थांब जरा, मला अजून एक काम आठवलं. आणि नागराजचं पैशांकरताचं बोलणं राहूनच जातं. मग रविराज तिकडनं आपल्या खोलीमध्ये निघून जातो. तेव्हा नागराज म्हणतो, बापरे आता हे पैसे 22 कोटी कुठनं उभे करायचे, मला काहीच कळत नाही आहे. तर त्यानंतर आपण बघतो की इकडे घरामध्ये अर्जुन संध्याकाळी ऑफिसवरनं येतो आणि तेव्हा प्रियाचा फोन समोरनं येतो. प्रिया म्हणते, ऐक ना अर्जुन, मला तू पाठवलेला बुके मिळाला आहे, खरंच थँक्यू. अर्जुन म्हणतो, मिळाला आहे ना, मला वाटलं होतं तू रागवलीस की काय. प्रिया म्हणते, नाही नाही मी कशाला रागवेन, अरे ॲक्च्युली मी 2 दिवस ना फार बिझी होते, त्यामुळे मी तुझा मेसेज वाचला नाही आणि तुझा कॉल पण नाही उचलला. मी काय रागवले नाही आहे. बाय द वे आपण आज डिनरला जायचं का, म्हणजे रात्री एकत्र जेवायला, डिनर डेट चालेल ना तुला? अर्जुन म्हणतो, डिनर डेट, ती पण आज? हां म्हणजे ठीक आहे, खरं तर माझ्या प्लॅनमध्ये नव्हतं, पण आता तू येतेस सोबत तर मग जायला काहीच हरकत नाही आहे, चालेल म्हणजे येईन मी. घरी फक्त सांगतो, म्हणजे जेवणाची तयारी करून ठेवायला नको माझी. ओके ठीक आहे, मी पोचतो वेळेमध्ये, तू पण पोच. असं म्हटल्यावरती दोघंही फोन ठेवतात आणि आजचा हा सुंदर भाग इकडेच संपतो. अर्जुनला कळत नाही की आता आपण काय करावं, डिनरला चाललो आहे तर तिकडे काय बोलावं. तर इकडे प्रिया बोलू लागते, क्या बात आहे, आता अर्जुन हळूहळू का होईना माझ्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसायला लागला आहे. वा प्रिया, यू आर व्हेरी मच टॅलेंटेड. असं म्हटल्यावरती आजचा भाग इकडेच संपतो. पुढच्या भागामध्ये प्रिया बोलू लागते, ऐक ना अर्जुन, तुला मी आवडते का? अर्जुन म्हणतो, हां म्हणजे ते आता मला रिअलाईज व्हायला लागलं आहे, आपण लहानपणीपासून एवढे खास मित्र आहोत, मी ही मैत्री खूप आधीच वाढवायला पाहिजे होती, पण अचानकपणे ती मधुबनची केसमध्ये आली आणि आपली मैत्रीमध्ये फारच दुरावा निर्माण झाला. तेव्हा प्रियाला डाऊट येतो. ती म्हणते, हा आता मधुबनच्या केसचा विषय काय काढतो आहे, याच्या मनात काही वेगळं आहे का? नाही नाही, मी उगाच असा विचार करते, तो सहज बोलला असेल. ऐक ना अर्जुन, बाकी तुला कोणाचा फोन येतो आहे का? तर तिकडनं सायली पुन्हा पुन्हा फोन करत असते, पण अर्जुन फोन कट करत असतो. अर्जुन म्हणतो, नाही फार इम्पॉर्टंट कॉल नाही आहे, फक्त जरा घरच्यांचा फोन येतो आहे, असं म्हणून तो बायकोचा फोन पुन्हा एकदा कट करतो. मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.